तर मित्रांनो, तुम्हाला अशा टाईपची गणितं सोडवताना अवघड जात आहे का? तर बघूयात एका मिनिटात की ह्या गणिताला कसं सोडवता येईल. तर यात काय दिलेलं आहे की 150 मीटर लांब आगगाडीला 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडायला 20 सेकंद लागतात. तर गाडीचा वेग किती आहे? तर आपल्याला सरळ सरळ गाडीची स्पीड किंवा वेग काढायचा आहे, बरोबर. तर यात आपण काय करूयात आधी की जो फॉर्म्युला आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, डिश टी व्ही. मी म्हणजे व्ही म्हणजे वेग, टाईम, डी म्हणजे डिस्टन्स. हे डिस्टन्स असतं आपलं एक तर आगगाडीचं किंवा प्लॅटफॉर्मचं. तर यात काय दिलेलं आहे की डिस्टन्स आपल्याला आता घ्यावा लागेल टोटल डिस्टन्स, बरोबर. टोटल डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला की आगगाडीचं सेपरेट घ्यावं लागेल प्लस प्लॅटफॉर्मचंही सेपरेट घ्यावं लागेल. कारण तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, समजा हा आहे प्लॅटफॉर्म. जर आगगाडी इथून टच झाली तर आपल्याला इथूनचा तो टाईम घ्यावा लागेल. तर ही जी आगगाडीचा शेवट जिथे होतो का तो घ्यावा लागेल. तर सरळ सरळ आपण काय करूयात की हे जे डिस्टन्स आहे आगगाडीचं 150 मीटर प्लस हे जे प्लॅटफॉर्मचं आहे ते 450 मीटर, हे दोन्हीला आपलं टोटल डिस्टन्स येईल, बरोबर. तर हे आपण असं आता लिहून घेऊयात. यात काय दिलेलं आहे 150 प्लस 450 मीटर इक्वल टू डिस्टन्स आलं आपलं. तर हे डिस्टन्स आलं 600 मीटर. टी टाईम दिलेला आहे आपल्याला 20 सेकंद, बरोबर. तर हे 20 सेकंद टाईम आहे इंटू स्पीड. सरळ सरळ याला स्पीडला इक्वल टू करून 600 डिवाइड बाय 20 केलं तर आपलं उत्तर येऊन जाते 30 मीटर पर सेकंद, बरोबर. तर काही काय करतील की हे 30 किलोमीटर प्रति तास मारून तर मोकळं होतील, परंतु नाही. यात काय दिलेलं आहे आपल्याला, उत्तर आलं आहे आपलं मीटर पर सेकंदमध्ये आणि तेही 30 मीटर पर सेकंद. तर आपल्याला माहिती आहे की 30ला जर आपल्याला किलोमीटरमध्ये करावं लागेल, कारण ऑप्शनमध्ये हे मीटरमध्ये कोणतंच नाही आहे. एक आहे ते 108 मीटर पर सेकंद. तर बघूयात काय येतं आहे का. तर हे तर 3 आलेले नाहीत. आपल्याला हे कळते की 108 किमी प्रति तास हे उत्तर येऊ शकतं, परंतु तरी आपण करून बघूयात. यात काय दिलेलं आहे की 30. तर याला आपल्याला असं करावं लागेल की 18/5ने मल्टिप्लाय करावं लागेल सरळ सरळ. 5 एका 5, 5 सक 30, 18 सक 108, बरोबर. 108 किलोमीटर प्रति हवर आपलं उत्तर आलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चालेल. तर हे उत्तर आहे 108 प्रति किमी तास. सोप्यात करून घ्या, म्हणजे 108 किमी प्रति तास. चालेल, धन्यवाद मित्रांनो.